हाय आई, आता तुला मुद्दाम फोन केला होता. अगं तू काहीतरी छान आम्हाला दाखवणार आहेस, ते मला दिसतंय, पण त्याचं तुझ्याकडनं ऐकावं वर्णन अशासाठी फोन केला होता. तर काय तू आज दाखवणार आहेस? नमस्कार. मी आज तुला झटपट होणारे तिळाचे लाडू आणि गुळाच्या पोळीचा गुळ सांगणार आहे. आणि त्या गुळाच्या पोळीसाठी असणाऱ्या 2 महत्वाच्या टिप्स ज्या मी माझ्या आईकडनं शिकले त्या सांगणार आहे. काय आहेत त्या? फक्त गुळाच्या पोळीत तुम्ही गुळ जो तयार कराल त्याच्यात थोडासा चुना घालायचा. थोडा घालायचा आणि जेव्हा आपण पोळ्या करतो तेव्हा तव्याला थोडा चुना लावायचा. याने पोळ्या फुटत नाही. आणि समजा जर पोळी फुटली तर त्याच्यावर तांदूळाचं पीठ घालायचं. ही कृती तुम्ही नक्की करून पहा, मस्त होतात पोळ्या. वा, शुअर. सो आज तू आणलंस ते आम्हाला तिळाचे लाडू आणि गुळाच्या पोळीचा गुळ. त्याचं एकाचं सारण आणि एकाचा गुळच, पोळीचा गुळ म्हणतो आपण, राईट? हा, मस्त. सो व्हेरी इगर टू मेक इट अँड ईट इट. ते कशाच्या बरोबर खातात? आणि दुधाबरोबर किंवा शेवयांची खीर. हो, गुळाची पोळी. हो हो हो. वाव. आणि नाही तर पांढरं आपलं जे पूर्वीचं लोणी असतं, अमूल बटर नाही, त्याच्या बरोबर मस्त लागतं. नक्कीच. येस, थँक्यू सो मच. ओके, भेटूया परत. बाय बाय. काय तिळाचे लाडू आहेत, पण हे पाक बीक करून नव्हतं, उसच केलं. एक अर्धी वाटी तिळाचं पीठ चांगले तांबूस घालून घ्यायचं, मिक्सर मधून काढायचं. ते अर्धी वाटी पीठ असेल, एक पाव वाटी दाण्याचं तूप घालायचं, वेलची घालायची आणि बारीक चिरलेला गुळ, आणि मग 1-2 चमचे तूप घालून तळायचं. म्हणजे पाक जमला नाही जमला असा काही प्रकार. हा गुळ आहे, हे दाण्याचं कूट आहे, आणि हे तिळाचं कूट आहे, आणि वेलची पण. सो अबाउट अर्धा वाटी तीळ, अर्धी वाटी तिळाचं कूट, पाव वाटी दाण्याचं कूट, आणि गुळ अर्धी वाटी. आपल्याला आवडीने आवडत असा, 1 चमचावर वेलचीची. ग्रेट. इन्स्टंट लाडू. आणि पाक करणे वगैरे हा काही प्रकार नाही. 2 चमचे तूप घालायचं, साधं तूप. सुपर, ग्रेट. गुळाची पोळी जशी करतो, तरी जर तुम्हाला पोळी घराची असेल तुम्ही हे पोळी घालून करू शकता. मस्त. किंवा नाही तर मग ऍक्च्युली जो गुळ करतो गुळ किसून घ्यायचा चांगला, त्याच्यात डाळीचं पीठ साजूक तुपावर चांगलं भाजायचं, तांबूस वास येईपर्यंत ओतायचं त्याच्यावर. आणि तीळ आणि वेलची, तीळ भाजून ते घालायचं, खसखस घालायची आणि वेलची घालायची. आणि त्याचं साधारण प्रमाण एक जनरलाइज एका वाटीच्या गुळाला काय रेशी होती? 1 वाटी गुळ असेल तर साधारण पाव वाटी तूप, पाव वाटी डाळीचं पीठ चांगलं 2-3 चमचे तुपात पातळ चांगलं होईस्तोवर तांबूस भाजायचं तुपामध्ये, ते त्या गुळावर ओतायचं. आणि मग त्याच्यामध्ये मोठे 2 टीस्पून किंवा टेबलस्पून तीळ भाजून, 1 टीस्पून खसखस भाजून ते बारीक करायचं आणि ते त्या गुळात घालायचं. आणि वेलची पावडर घालायची, ती तुम्ही 1 चमचा 1.5 चमचा किती घालता, वास छान आहे. आणि मग ते सगळं मिक्स करायचं आणि गुळ ठेवून द्यायचा. आणि करायच्या वेळेला जर गुळ घट्ट झाला असेल तर ते गरम पाण्यात ते भांडं ठेवायचं, आपलं गुळ ठेवलेलं असतं ते, की तो सैल होतो गुळ. आणि मग गुळाची आपण कणकीत तांदूळाचं पीठ घालायचं भिजवता. तेच तुला विचारणार होते. कणिक आपण भिजवतो पोळ्यांची, त्याचीच गुळाच्या पोळीची भिजवायची. पण त्याच्यामध्ये तर 1 वाटी कणिक असेल, 1 पाव वाटीला थोडं कमी किंवा 1-2 चमचे तांदूळाचं पीठ घालून कणिक भिजवायचं. आणि तेल गरम करायचं, मोहन घालायचं कणकीत घालताना, आणि ते घालून कणिक भिजवायची घट्ट जरा, खूप घट्ट नाही पण घट्ट. आणि मग गुळ त्या गरम पाण्यात ठेवायचा, आणि तो सैल होतो. त्याची पण थोडी लाटी करून घ्यायची आणि लाटायचं पोळी पण गुळाची, म्हणजे आपण ज्या 2 पोळ्यात ती पोळी घालतो ते पसरतं छान. ओके. आणि तव्याला असल्यास चुना लावायचा.
आणि गुळ करतो, एक वाटी गुळ असेल तर त्याच्यात साधारण एक चमच्याच्या पुढच्या टोकाला चुना. काय त्याचं कारण चुन्याचं? म्हणजे पोळी फुटत नाही, गुळाची पोळी फुटते आणि फुटलीच पोळी असतात तर आपण त्याच्यावर कणिक घालतो तिथे फुटली म्हणजे फुटतच नाही. पण मग ती तांदूळचं पीठ घालण्याच्या मागचं पण काय कारण? पोळी दॅट्स हाऊ इट बिकम्स मऊ किंवा अशी चिवट होते, खुसखुशीत होते. ओके. आणि आपण मोहन घालतो ग्रेट. त्याच्यामुळे ते छान मस्त. वा, ग्रेट. थँक्यू.